चंद्रपूरसह विदर्भातल्या काही भागात पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट येणार। नागपूर वेधशाळेचा इशारा। सध्या विदर्भातला पारा 40 अंश सेल्सिअसच्या घरात। यंदा मार्च महिन्यातच राज्यातील 33 जणांना उष्माघाताचा फटका। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याकडून सावधानतेचा इशारा। पुढचे 2 दिवस मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज। तापमान 40 अंशांच्याही पुढे जाण्याची शक्यता। व्यावसायिक एलपीजी 19 किलोचा गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल नाहीत। महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ। वीज बिलात सरासरी 7.50% वाढ। स्थिर आकारातही 10% दरवाढ। नगर अर्बन बँक बोगस कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज आणि उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी। अटकेत असलेल्या अमित पंडित यांच्या जामीन अर्जावरती मंगळवारी तर राजेंद्र लुणिया, कर्जदार प्रवीण लहारे आणि अविनाश वैकर यांच्या जामीन अर्जावरती आज युक्तिवाद। आरबीआयच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा हजर असतील। रामटेकमधनं अपात्र ठरलेल्या उमेदवार रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द होणं या दोनही प्रकरणांवरती आज सुनावणी। नागपूर खंडपीठाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। परभणी लोकसभेसाठी महायुतीकडनं महादेव जानकर अर्ज दाखल करणार। यावेळी मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित असतील। महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची आज समन्वय बैठक। मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित राहतील। विजयाच्या संकल्पासह प्रचाराचं नियोजन आणि रणनीती आखली जाईल। स्टार प्रचारकांकडे 1 लाखापेक्षा अधिकची रोकड सापडली तर कारवाई होणार। निवडणूक आयोगाचा इशारा। तसंच उमेदवाराला रोजच्या खर्चाची नोंद निवडणूक आयोगाला द्यावी लागेल। अमरावती भाजपनं नवनीत राणांच्या विजयासाठी मेगा प्लॅन आखला। अमरावती भाजप अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी नवनीत राणांसह भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। 4 एप्रिलला प्रकाश आंबेडकर अकोल्यामधनं उमेदवारी अर्ज भरतील। प्रकाश आंबेडकरांची एबीपी माझाला माहिती। अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशी लढत होतीये। शिर्डीच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते, मात्र एकनाथ शिंदेंना अडचण होती। मंत्री रामदास आठवलेंची माहिती। भारतीय जनता पक्ष हा पक्ष दलित, मागासवर्गीय, बहुजन समाजाचा पक्ष। रामदास आठवलेंचं विधान, तर संविधान बदलणार अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका, आठवलेंचं तरुणांना आवाहन। वंचितला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा आता अनुभव आलेला असेल। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा टोला, तर भाजप हवेत काम करणारा पक्ष नाही, दरेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 48, त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बारामतीची लेक आहे असं म्हणता मग आजवर 15 वर्षात कामं काय केली असा प्रश्न ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळेंना विचारलाय। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी निवडणुकीतनं अचानक माघार का घेतली? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल। जर तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही मराठ्यांचे 160 आमदार पाडू, प्रकाश शेंडगेंचा इशारा। शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडनं शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आढळरावांकडनं गेल्या 20 वर्षांची जनता दरबाराची परंपरा कायम। मंगलमय प्रसंगी अमोल कोल्हे वाचाळवीरांसारखं वरळले। अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा कोल्हेंवरती निशाणा। दिलीप मोहितेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यात अमोल कोल्हेंनी घड्याळ आणि तुतारीची सांगड घातल्यामुळे आढळरावांची टीका। प्रणिती शिंदेंचे आरोप देशातल्या शहीदांचा अपमान करणारे। निवडणुका येतील आणि जातील, मात्र ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय। प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर। सेवानिवृत्त या शब्दाचा आपल्याला राग येतो, त्यामुळे आपण कधीच सेवानिवृत्त होणार नाही, उदयनराजेंची मिश्किल प्रतिक्रिया।
शासकीय कामकाजात मुख्यमंत्र्यांना मदत करणं ही खतगावकरांची जबाबदारी, मात्र खतगावकर राजकीय मदत करत असतील तर याची चौकशी होऊन त्यांना निलंबित करायला हवं. शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधनं माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात. प्रकाश आंबेडकरांनी संधी दिली तर वंचितकडनं निवडणूक लढवू, हर्षवर्धन जाधव यांची घोषणा. नांदेडच्या नरसी इथे भाजपकडनं प्रचार मेळाव्याचं आयोजन. विकासासाठी एकोप्यानं काम करू, खासदार अशोक चव्हाणांची ग्वाही. राणा जगजितसिंग पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. सागर निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चा. राणा जगजितसिंग पाटील हे भाजपचे तुळजापूरचे आमदार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची सभा. 3 मेला कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची तर 4 मेला आदित्य ठाकरेंची सभा. खासदार विनायक राऊत यांची माहिती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडनं मोर्चे बांधणीला सुरुवात. राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी. ठाकरे गटाकडनं सत्यजित पाटील सरोडकरांच्या नावाची चर्चा. जळगावमध्ये महायुतीकडनं स्मिता वाघ यांना उमेदवारी. अजित पवार गटाकडनं नाराजी व्यक्त. आमच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखला जात नसेल तर आपण काम करणार नाही, मंत्री अनिल पाटील यांचा इशारा. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांना विश्वासात घेतलं जात नसल्यानं कार्यकर्ते नाराज. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपची आढावा बैठक. हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आज देवेंद्र फडणवीसांना भेटणार. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून उमेदवारीचा फेरविचार व्हावा, भाजपचे आमदार भीमराव केराम यांची मागणी. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वर्षा निवासस्थानी. हेमंत पाटलांच्या उमेदवारी विरोधात भाजपची बैठक. निवडणुकीतनं माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र. आपला नेता पलटूराम निघाला. पत्रात उल्लेख तर त्या 5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं, कार्यकर्त्यांचा सवाल. हिंगोलीमधील महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत धुसफूस. शरद पवार पक्ष आणि काँग्रेससह ठाकरे गटाच्या नेत्यांची दांडी. नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचं आयोजन. यंत्रणा कशा पद्धतीनं वापरायच्या हे भाजपकडनं शिकावं. नवनीत राणांच्या निकालावरनं जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर अकोला लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरणार. एबीपी माझाशी संवाद साधताना गव्हाणकरांची माहिती. बीडच्या अंबाजोगाईमध्ये धनगर समाजाची बैठक. बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडेंना यशवंत सेनेच्या बाळासाहेब दोडतलेंचा फोन. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संसदेमध्ये मांडू, पंकजा मुंडेंचं आश्वासन. बीडच्या अंबाजोगाईमध्ये धनगर समाज बांधवांची बैठक. धनगर समाज मेळाव्यात पंकजा मुंडेंना पाठिंबा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्याचं आश्वासन दिल्यामुळे समाजाकडनं निर्णय. संजय राऊत जिथे जातात तिथे उमेदवाराला अपयश येतं. निलेश लंकेंच्या जनसंवाद यात्रेला राऊत आले तर अहमदनगर दक्षिणचा निकाल आजच लागला असं समजावं, भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका. बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटमुळे खळबळ. राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती, मग बुलढाण्यामध्ये काय? सपकाळ यांच्या ट्विटमुळे सवाल. यामुळे बुलढाण्यात काँग्रेसची नाराजीही समोर आली आहे. जेजुरीच्या जामा मशिदीला अजित पवारांचे पुत्र जय पवार यांची भेट. जय पवार यांच्याकडनं दर्ग्यावरती फुलांची चादर अर्पण. नाना पटोलेंनी भंडारा गोंदियातनं माघार का घेतली? पटोलेंचे भाजपसोबत छुपे संबंध. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचं अंबादास दानवेंकडनं सारथ्य. खैरेंच्या निवासस्थानावरनं निवडणूक कार्यालयापर्यंत गाडी चालवली. उद्धव ठाकरे आज शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटलांना भेटणार. अलिबाग पेजारी इथे पंडित शेठ पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली जाईल. जयंत पाटील यांच्या भगिनी मीनाक्षी पाटील यांचं 2 दिवसांपूर्वी निधन झालेलं होतं. मंत्री उदय सामंत यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आली तर आनंदच होईल, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडीची वंचित सोबत अजूनही चर्चा सुरू आहे, देशमुखांची माहिती.
मुंबईतला कोस्टल रोड सुरू होऊन 15 दिवस झाले तरी अद्यापही या मार्गावरनं बेस्टची सेवा सुरू नाही। बसेससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असताना सुद्धा बेस्टचं अद्याप नियोजन नाही। संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावरतीच बेस्ट बस मार्ग ठरवले जातील, बेस्टची माहिती। मुंबईतील राजीव गांधी वांद्रे सीलिंग पुलावरील टोलच्या शुल्कात 18% वाढ, आजपासून नवीन दर लागू। मुंबई शहर आणि उपनगरातील गृहखरेदीचा सकारात्मक दिशेने प्रवास। वर्षभरात मुंबईत 1,32,000 घरांची विक्री, 10,590 कोटींचं मुद्रांक शुल्कही जमा। जास्त फास्ट फूड खाल्ल्यामुळे मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सरच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता, तसंच कुपोषणाचं प्रमाणही वाढलं, नव्या संशोधनातनं माहिती समोर। महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या नवीन महासंचालक पदावरती नियुक्ती। दाते यांनी एनआयएचे विद्यमान दिनकर गुप्ता यांच्याकडनं पदभार स्वीकारला। मध्य प्रदेशात पार पडलेल्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या रिया पाटीलचं घवघवीत यश, 3 सुवर्ण पदकांसह रिया पाटीलचा नवीन राष्ट्रीय विक्रम। गोल्डमॅन संजय गुजरच्या गाडीवर सांगवी पोलिसांची कारवाई, गाडीच्या काळ्या काचांवरती कारवाई करत 3,000 रुपयांचा दंड आकारला। कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। पालघरमधील वाडा भिवंडी महामार्ग वाहतुकीसाठी बंद, करळगावच्या नदीवरील पुलाला तडा गेल्यामुळे वाहतूक बंद। वाहतूक सध्या वाडा विक्रमगड अशी वळवण्यात आली आहे। मुंबई विमानतळावरती 6 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, 10 किलो सोनं, विदेशी चलन आणि इतर साहित्याचा समावेश, विमानतळ पोलिसांची कारवाई। भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात यंत्रमाग कारखाना अचानक कोसळला। यावेळी कारखान्यामध्ये 8 मजूर काम करत होते। कारखाना कोसळल्यामुळे 3 कामगार जखमी झाले। 4 दिवसांची रिमांड संपल्यावरती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आज कोर्टात हजर केलं जाईल। सकाळी 11 वाजता केजरीवालांना राऊस एव्हेन्यू कोर्टात सादर केलं जाईल। मध्य प्रदेशातील धार भोजशालेच्या एएसआय सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सुप्रीम कोर्ट आज सुनावणी घेणार। उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी परिसरात व्यास तळघरात पूजेच्या विरोधातील याचिकेवर सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित। आयकर विभागाच्या कारवाईविरोधात काँग्रेसच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। 135 कोटींच्या नोटिशीचं प्रकरण 2016 पासून प्रलंबित असलेल्या याचिकेत नवी याचिका जोडण्याची काँग्रेसची मागणी। महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। छगन भुजबळांना दिलासा दिल्याच्या विरोधात अंजली दमानी यांची याचिका। अमित शहांच्या राजस्थान दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, जोधपूरमध्ये शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला संबोधित करतील। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पुन्हा एकदा पश्चिम यूपी दौऱ्यावरती। बुलंदशहर, हाथरस आणि गौतम बुद्ध नगरमध्ये प्रबुद्धजन संमेलनाला संबोधित करतील। लोकसभा निवडणुकीची मॅच पंतप्रधान मोदींनी फिक्स केली आहे। अंपायर सुद्धा स्वतःच नेमले। विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली, राहुल गांधींचा आरोप। तर ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य आहे, राहुल गांधींचं विधान। प्रेस आणि सोशल मीडियावरती भाजपचा दबाव, गांधींचा आरोप। केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावरती हल्ला, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचंय। रामलीला मैदानामधनं शरद पवारांचा भाजपवर हल्ला बोल। भाजप सर्वात लबाड पक्ष, सत्तेत राहण्यासाठी ईडी आणि सीबीआयला प्रोत्साहन देतात, अखिलेश यादव यांचा भाजपवरती निशाणा। सत्ता येते आणि जाते, मात्र अहंकाराचा नाश होतो, प्रियंका गांधींचं विधान। हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करावी, प्रियंका यांची मागणी। पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट, यामुळे घरं, इमारती आणि पिकांचं प्रचंड नुकसान। चक्रीवादळात 100 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती। राजकारणी आहे म्हणून जे काही करतो ते सत्तेसाठी किंवा मतांसाठी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान। इलेक्ट्रल बॉन्डमुळे आज निधीचा स्रोत ओळखला जातो, मात्र 2024च्या पूर्वी निवडणुकीत किती पैसा खर्च झाला हे कोणती एजन्सी सांगू शकत होती का? पंतप्रधान मोदींचा सवाल। इलेक्ट्रल बॉन्ड्सबद्दल जे आज गोंधळ घालतात त्यांना पश्चाताप होईल, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा। तर इलेक्ट्रल बॉन्डमुळे कुणाला किती निधी मिळाला हे सर्वांनाच माहीत झालंय, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया।
भारतीय लष्कराकडनं अंदमान आणि निकोबारमध्ये अचूकता आणि सामर्थ्याचं प्रदर्शन. ध्रुव ब्रह्मोस वॉरियर्सकडनं ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचं यशस्वीपणे प्रक्षेपण. आयपीएल स्पर्धेमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हा सामना रंगेल. दिल्ली कॅपिटल्स संघाचा आयपीएलच्या स्पर्धेत पहिला विजय. चेन्नई सुपर किंग्सचा 20 धावांनी पराभव. महेंद्रसिंग धोनीची वादळी खेळी चर्चेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.